नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसे एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता तिसरी विषय गणित द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला अ, संख्या अक्षरात लिही। 807 उत्तरे लिहून दिलेली आहेत। 510 ब, संख्या अंकात लिही। 669 409 क, खाली दिलेल्या संख्येच्या मागील व पुढील संख्या लिही। 601 च्या अगोदर 600, 601 नंतर 602। ड, खाली दिलेल्या संख्यांचा शतक, दशक व एकक लिही। संख्या 297, शतक 200, दशक 9, एकक 7। संख्या 349, शतक 3, दशक 4, एकक 9। संख्या विस्तारित रूपात लिहा। संख्या 697, 600 अधिक 90 अधिक 7, 405, 400 अधिक 0 अधिक 5। प्रश्न क्रमांक 2 अ, बेरीज कर। 432 अधिक 507 उत्तर 939। 975 वजा 402 उत्तर 573। 422 अधिक 10 अधिक 5 उत्तर 437। गुणाकार कर। 9 गुणिले 8 9 8 72। 5 गुणिले 0 0। कोणत्याही संख्येला शून्याने गुणाकार केल्यानंतर उत्तर 0 येतं, म्हणून 0। ई, एका रांगेत 5 झाडे आहेत। अशा 8 रांगात किती झाडे? 8 रांगा गुणिले 5 8 45। याचाच अर्थ 5चा पाडा 8 पर्यंत म्हणा। 5 40, एकूण 40 झाडे आहेत। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी या ऑप्शनमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याचा नक्की सराव करा, परीक्षेत तुम्हाला उपयोग होईल। पुढील प्रश्न, खाली दिलेल्या आकाराचे नाव लिहा। त्रिकोण। खाली दिलेल्या आकृतीला किती कडा आहेत? कडा म्हणजेच बाजू 4 आहेत। क, चित्र पाहून कोणत्या वस्तूची किंमत जास्त आहे त्याखाली टिक अशी खूण करा। 8 रुपयाची वस्तू आणि 15 रुपयाची वस्तू दिलेली आहे। 15 रुपयाची जास्त असणार आहे। लांबी मोजण्यासाठी मीटर, लिटर, किलोग्राम यापैकी कोणते प्रमाणित एकक वापरतात? उत्तर मीटर। चौकटीत योग्य चिन्ह लिहा। 600 497 पेक्षा मोठे आहे, म्हणून 4 पेक्षा मोठे चिन्ह दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4 अ, 8 गुणिले 0 0। ब, 3 7 21। क, लहान व मोठी संख्या लिही। संख्या 205 119, लहान संख्या 119, मोठी संख्या 205। नोटा व नाणी बघ व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिही। 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? तर 2 नोटा आहेत। वर दिलेले एकूण किती रुपये आहेत? 756। 500ची 1 नोट आहे, 100च्या 2 आहेत, 50ची 1 नोट आहेत आणि सुट्टे 1 रुपयाचे कॉईन 6 आहेत। या सर्व संख्यांची बेरीज केली 756 रुपये बेरीज येणार आहे। आता पुढील प्रश्न आपण पाहूया। प्रश्न क्रमांक 5, विस्तारित रूपावरून संख्या लिही। 400 अधिक 5 अधिक 30, 435 लिहायचं आहे। दशक स्थानी 3 लिहा। ब, संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिही। 90। क, दिलेल्या संख्येचा चढता क्रम लिही। चढता क्रम 285, 360, 407, 589। ड, दिलेल्या संख्येचा उतरता क्रम लिही। उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत लिहायचं आहे। उत्तर 365, 196, 73, 12। चौकटीत योग्य संख्या लिहा। 6 गुणिले 7 बरोबर 7 गुणिले 6, 6 7 42, 7 सक 42। प्रश्न क्रमांक 6 अ, एका शाळेत 230 मुले व 312 मुली आहेत, तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत? 230 अधिक 312, बेरीज केली 542 एकूण विद्यार्थी आहेत। ब, एका कपाटात 450 पुस्तके होती, त्यातील 120 पुस्तके मुलांना वाटली, तर कपाटात किती पुस्तके शिल्लक राहतील? 450 वजा 120 उत्तर 330। कपाटात 330 पुस्तके शिल्लक राहतील। क, गुण्य, गुणक व गुणाकार लिहा। 5 गुणिले 4 आहे, त्यामध्ये गुण्य 5, गुणक 4 आणि गुणाकार 20।
5 गुणिले 4 20, 5 चोक 20 किंवा 4चा पाडा 5 पर्यंत म्हणा, 4 पंचे 20, गुणाकार 20 येणार आहे। पुढील प्रश्न, वर्तुळ काढ। वर्तुळाची आकृती काढायची आहे। वर्तुळाची आकृती काढून दाखवलेली आहे। पेन्सिलनी आकृती काढा। त्याचप्रमाणे पुढील भांड्यामध्ये कोणत्या दूध जास्त मावेल, तर बादलीमध्ये म्हणजेच बकेटमध्ये दूध जास्त मावेल त्याला सर्कल म्हणजेच गोल करायचा आहे। दोन्ही प्रश्न पहा, वर्तुळ काढलेला आहे आणि कोणत्या भांड्यात जास्त दूध मावेल त्याला गोल करायचा आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला मिळतील।